हॅलो स्टुडंट, वेलकम टू BCS1. मागच्या सेशन मध्ये आपण पाहिलं होतं सी टोकन्स. सी टोकन्स मध्ये आपण पाहिलं होतं आयडेंटिफायर म्हणजे व्हेरिएबलला नाव कसं द्यायचं, व्हेरिएबल डिक्लेअर करताना कोणते कोणते रूल्स आपण फॉलो करायचे. त्यानंतर पाहिलं होतं व्हॉट इज कॉन्स्टंट्स, कीवर्ड्स काय असतात, ऑपरेटर्स काय असतात, लिटरल काय असतं. या पद्धतीचे आपण काय केले होते, टोकन्स पाहिले होते. आता टोकन्सच्या पुढे आल्यानंतर आपल्याला महत्वाचा पॉइंट आहे की आपल्याला सी प्रोग्रामिंग करायची आहे. तर सी प्रोग्रामिंग करताना आपल्याला काय करायचंय, व्हॅल्यू किंवा डेटा गेट करायचा आहे. आणि जो डेटा गेट करणार त्यावर आपण काहीतरी कॅल्क्युलेशन करतोय. सो काहीतरी कॅल्क्युलेशन जर आपण करतोय तर ते कॅल्क्युलेशन केल्यानंतर आपल्याला आन्सर पण डिस्प्ले करायचंय. सो नेक्स्ट पॉइंट आपण पाहणार आहे हाऊ टू ऍक्सेप्ट व्हॅल्यू इन सी. सी मध्ये व्हॅल्यू कशी ऍक्सेप्ट करायची, सी मध्ये व्हॅल्यू किंवा तुम्हाला एखादा मेसेज कसा डिस्प्ले करायचा. व्हॅल्यू ऍक्सेप्ट करण्याच्या वेगवेगळे टेक्निक आहे. त्यामध्ये आज आपण पाहतोय फॉर्मॅटेड इनपुट आउटपुट. यालाच म्हटलं जातं फॉर्मॅटेड इनपुट आउटपुट. म्हणजेच आपण काय देतोय, फॉर्मॅट देतोय का आपला जो डेटा आहे त्याचा फॉर्मॅट काय आहे त्यानुसार आपण काय देतोय, इथे फॉर्मॅटेड इनपुट आउटपुट स्ट्रीम पाहतोय. ओके, सो पहा कसं करायचं. सो हाऊ टू ऍक्सेप्ट व्हॅल्यू. सी मध्ये जर तुम्हाला एखादी व्हॅल्यू ऍक्सेप्ट करायची असेल तर तुम्हाला काय करायचं, सिंपल सिंटॅक्स यूज करायचा आहे. दॅट इज स्कॅन एफ डबल कोट फॉर्मॅटेड स्ट्रिंग डबल कोट कम्प्लीट कॉमा अँड परसे तुमचं व्हेरिएबल सेमीकोलन. दॅट्स इट. सोपा सिंटॅक्स आहे. स्कॅन एफ that means it will scan the variable or read the input. Formatted string means तुमचं जे व्हेरिएबल आहे ते कोणत्या टाईपचं आहे. जसे आपण डेटा टाईप पाहिला तेच. व्हेरिएबल म्हणजे कोणता, जर माझा व्हेरिएबल इंटिजर टाईपचा असेल तर फॉर्मॅटेड स्ट्रिंग काय आहे ना ते पण आपल्याला पाहिजे. फ्लोट असेल तर काय असेल, डबल असेल तर काय असेल, ओके, कॅरेक्टर असेल तर काय असेल. सो फॉर्मॅटेड स्ट्रिंग इथे टाकायची. मग आपण बेसिकली 4 डेटा टाइप्स पाहिलेले आहे. सो पहिला पाहूया इंटिजर. जर इंटिजर असेल तर कसं रीड करायचं, स्कॅन एफ फॉर्मॅटेड स्ट्रिंग घ्यायची इंटिजर साठी %d डबल कोट कॉमा अँड व्हेरिएबलचं नाव. एक सिंपल एक्झाम्पल, स्कॅन एफ तो रीड करणार कोणत्या टाईपची व्हॅल्यू, %d मीन्स कोणता टाईप त्याला, इंटिजर. इंटिजर म्हणजे काय यूज करायचं, %d यूज करायचं. अँड ए म्हणजे ए चा टाईप कोणता आहे, तो काय करतोय, रीड करतोय ए ची व्हॅल्यू. पण ए ची व्हॅल्यू कोणत्या टाईपची आहे तर त्याचा आपण फॉर्मॅट इथे सांगितलेला आहे. कोणता सांगितलेला आहे, %d म्हणजे इंटिजर. हेच जर मला कोणती व्हॅल्यू ऍक्सेप्ट करायची असते, फ्लोट, तर कसं रीड केलं असतं, फ्लोट साठी आहे फॉर्मॅटेड स्ट्रिंग %f. मग याची व्हॅल्यू कशी रीड केली असती, स्कॅन एफ %f कॉमा अँड ए. आता इथे पण मी हेच घेतलाय. म्हणजेच काय झालं का ए ची व्हॅल्यू रीड होते बट ती कोणत्या टाईपची आहे, फ्लोट टाईपची. एफ मीन्स फ्लोट. ऍक्च्युअली व्हॅल्यू रीड नाही करता, आपण काय करतो, अँड म्हणजे काय रीड करतो, त्याचा ऍड्रेस रीड करतो आणि त्या ऍड्रेसच्या करस्पॉन्डिंग आपण काय करतो, व्हॅल्यू स्टोअर करतो. जर माझा डेटा टाईप आहे कॅरेक्टर तर मी फॉर्मॅटेड स्ट्रिंग यूज करणार आहे %c. सो रीड कसं केलं नाही, स्कॅन एफ %c कॉमा अँड x. तुम्ही मल्टिपल पण घेऊ शकता, ते कसं घ्यायचं ते पण दाखवतो. आणि जर मी लास्ट वन मी जर घेतला डबल डेटा टाईप तर डबल साठी काय यूज करायचं, %lf दॅट इज लॉंग एफ. सो स्कॅन एफ %lf कॉमा अँड x. म्हणजे x ची व्हॅल्यू मी रीड केली कोणत्या टाईपची आहे, डबल टाईपची. ओके, मग आता हे सगळं मिक्स मध्ये पण घेऊ शकता. म्हणजे जर तुम्हाला ऍट अ टाइम मल्टिपल व्हेरिएबल रीड करायचे तर एका स्कॅन मध्ये कसं रीड करणार, स्कॅन एफ %d %c %f कॉमा अँड ए अँड बी अँड x. मग आता नेमकी कोणत्या व्हेरिएबलला कोणता टाईप आहे तर सिक्वेन्स वाईज ए बी एक्स. ए चा डेटा टाईप कोणता असणार, %d
ए साठी फॉर्मॅटेड स्ट्रिंग आपण कोणती दिली, पर्सेंटेज डी. मग पर्सेंटेज डी म्हणजे कोणता डेटा आहे, त्याला इंटिजर. म्हणजे ए ची व्हॅल्यू आपल्याला, ए हा व्हेरिएबल आपण जो डिक्लेअर केला असणार तो कोणत्या टाईपचा असणार आहे, इंटिजर. म्हणजे ए ची व्हॅल्यू जी घेतली ती कोणती होईल, इंटिजर टाईपची. बी कोणा रिफ्लेक्ट करेल, सी ला. सी ला रिफ्लेक्ट केलं म्हणजे बी ची कोणती टाईपची व्हॅल्यू झाली, कॅरेक्टर टाईपची. आणि एक्स कोणत्या टाईपचा आला, एफ. अशा पद्धतीने तुम्ही मल्टिपल व्हॅल्यू रीड करू शकता. म्हणजेच काय, का जर तुम्हाला व्हॅल्यू रीड करायची असेल सी मध्ये, एक सिंपल सिंटॅक्स यूज करायचा आहे, स्कॅन एफ डबल कोट मध्ये फॉर्मॅटेड स्ट्रिंग. बेसिकली 4 डेटा टाईपसाठी फॉर्मॅटेड स्ट्रिंग तुम्ही लक्षात ठेवा, इंटिजर, फ्लोट, कॅरेक्टर, डबल. इंटिजर साठी पर्सेंटेज डी, फ्लोट साठी पर्सेंटेज एफ, कॅरेक्टर साठी पर्सेंटेज सी, डबल साठी पर्सेंटेज एफ. आणि तेवढी फॉर्मॅटेड स्ट्रिंग टाकायची, कॉमा अँड पर्सेंट देऊन, अँड पर्सेंट देऊन व्हेरिएबलचं नाव तुम्हाला टाकायचं. आणि जर मल्टिपल व्हेरिएबल आले तर कॉमनली काय करायचं, तुम्हाला सेपरेट करायची. फॉर्मॅटेड स्ट्रिंग महत्वाची काय, इम्पॉर्टंट काय, कारण तुम्हाला प्रिंट करताना सुद्धा काय लागणार आहे, फॉर्मॅटेड स्ट्रिंग लागणार. सो मग प्रिंट कसं करायचं, तर सी मध्ये एखादी व्हॅल्यू, एखादा मेसेज जर डिस्प्ले करायचा असेल तर सिंटॅक्स यूज करायचा आहे प्रिंट एफ. नावानुसार आहे प्रिंट एफ. हा काय करणार, प्रिंट करणार डबल कोट मध्ये तुमचा मेसेज और फॉर्मॅटेड स्ट्रिंग, कॉमा पुढे तुमचं एक्सप्रेशन और व्हॅल्यू. म्हणजे कसं, फॉर एक्झाम्पल मला फक्त एक मेसेज डिस्प्ले करायचं, पहा त्याच्यामध्ये 2-3 वे. फक्त मेसेज डिस्प्ले करायचं असेल तर तुमचं एक्सप्रेशन व्हेरिएबलचं नाव गरजेचं नाही, किंवा फॉर्मॅटेड स्ट्रिंग पण गरजेची नाही. कसं, प्रिंट एफ मला फक्त सांगायचं वेलकम टू सीएसएम. सो वेलकम टू सीएसएम कम्प्युटर, दॅट्स इट. कारण मला कोणत्याही व्हेरिएबलची कोणतं एक्सप्रेशन नाही, काही कॅल्क्युलेशन नाही, सिम्पली एक मेसेज मला शो करायचा आहे. सो त्यासाठी मी काय केलं, प्रिंट एफ डबल कोट मध्ये एक सिम्पली मेसेज टाकून. सेकंड वे काय, का मला एखाद्या व्हेरिएबलची व्हॅल्यू डिस्प्ले करायची, तर मी काय घेतलं, प्रिंट एफ पर्सेंटेज डी, कॉमा सी. दॅट मीन्स तो सी ह्या व्हेरिएबलची व्हॅल्यू डिस्प्ले करणार, जी तुम्ही कॅल्क्युलेट केलेली असेल, व्हॉट एव्हर ऍक्सेप्ट केली असेल ती व्हॅल्यू डिस्प्ले करणार. पण त्याचा डेटा टाईप कोणता घेणार, तो इंटिजर. कारण आपण फॉर्मॅटेड स्ट्रिंग ऐकली पर्सेंटेज डी, आणि पर्सेंटेज डी मीन्स काय, इंटिजर. म्हणजे सी चा डेटा टाईप आपण वरती फ्लोट जरी डिक्लेअर केला असता, वरती फ्लोट केला असेल, आपण सी ची व्हॅल्यू अशी एक्सेप्ट केली असेल, पण डिस्प्ले करताना आपण पर्सेंटेज डी जर म्हटलं तर आपल्याला व्हॅल्यू काय डिस्प्ले होईल, फक्त 20. लक्षात. सेम वे जर तुम्ही असं केलं, प्रिंट एफ पर्सेंटेज एफ, कॉमा एक्स, म्हणजेच काय, एक्स ची व्हॅल्यू डिस्प्ले घे, कशामध्ये, कोणत्या टाईप मध्ये डिस्प्ले होईल, फ्लोट मध्ये. आणि थर्ड वे तुम्हाला मेसेज आणि फॉर्मॅटेड स्ट्रिंग एकत्र करू शकतात. कसं, प्रिंट एफ माझा मेसेज आहे, ऍडिशन इज हा माझा मेसेज आहे, आणि पुढे मला ऍडिशनचं जे आन्सर आलेलं आहे ते डिस्प्ले करायचं. सो पर्सेंटेज डी, कॉमा सी. म्हणजेच काय, ज्या ठिकाणी माझी फॉर्मॅटेड स्ट्रिंग असेल त्या ठिकाणी माझ्या व्हेरिएबलची व्हॅल्यू काय होईल, रिफ्लेक्ट केली जाईल, किंवा तिथे एक्सपांड केली जाईल. लक्षात आलं. दॅट मीन्स इफ यू हॅव टू ऍक्सेप्ट व्हॅल्यू अँड इफ यू हॅव टू डिस्प्ले दी मेसेज ऑर व्हॅल्यू इन अ सी, यूज स्कॅनएफ अँड प्रिंटएफ. यामध्ये मी एक्सप्रेशन म्हटलोय. एक्सप्रेशन म्हणजे काय, का ऍडिशन इज पर्सेंटेज डी विथ सी. तुम्ही इथे एक्सप्रेशन पण करू शकता, ए प्लस बी, म्हणजे तो ते सॉल्व्ह करेल आणि त्याचा आन्सर कशामध्ये डिस्प्ले करेल, तुमचं इंटिजर मध्ये डिस्प्ले करेल. लक्षात. सो सी मध्ये जर तुम्हाला व्हॅल्यू ऍक्सेप्ट करायची असेल तर स्कॅनएफ यूज करायचंय, आणि जर व्हॅल्यू तुम्हाला डिस्प्ले करायची असेल किंवा मेसेज डिस्प्ले करायचा असेल तर तुम्हाला काय यूज करायचंय, प्रिंटएफ यूज करायचे. मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट आहे सी मध्ये, खास करून फर्स्ट इयर बीसीएस, फर्स्ट इयर इंजिनिअरिंग, फर्स्ट इयर बीसीए, बीबीए, ऑल द फर्स्ट इयर कम्प्युटर ब्रांच और आयटी ब्रांच और ऑल अदर जे कोणी सी लँग्वेज शिकताय त्यांना बेसिकली प्रिंटएफ आणि स्कॅनएफ खूप महत्वाचं आहे. कारण प्रिंटएफ स्कॅनएफ जर तुम्हाला जमलं नाही तर तुम्हाला व्हेरिएबलची व्हॅल्यू ऍक्सेप्ट, म्हणजे तुम्हाला डेटा गेन करता येणार नाही, डेटाची व्हॅल्यू तुम्हाला डिस्प्ले करता येणार नाही, तुम्हाला आन्सर तुमचं शो करता येणार नाही. सो सर्वांनी व्यवस्थित पहा. ओके, समजलं नसेल तर कमेंट्स करा, आपण त्या व्हिडिओला अजून काय करूया, थोडंसं एक्सपांड करण्याचा प्रयत्न करूया. ओके, सो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा अँड सबस्क्राईब करा. ओके,
नेक्स्ट सेशन्स मध्ये आपण पाहतोय हाऊ टू डिक्लेअर अ व्हेरिएबल अँड फर्स्ट सी प्रोग्राम. म्हणजे आपण काय करणार, व्हेरिएबल कसा डिक्लेअर करायचा आपण पाहिलं. इंटिजर व्हेरिएबल असेल, आपण आयडेंटिफायर पाहिलं. आयडेंटिफायर म्हणजे काय, नेमिंग पाहिलंय. पण इंटिजर व्हेरिएबल असेल तर तो कसा डिक्लेअर करायचा. आणि बेसिक सी प्रोग्रामिंग आपण काय करतोय, स्टार्ट करतोय बेसिक प्रोग्राम. ओके, पुन्हा एकदा सांगतो, जर चॅनल ला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून नवीन व्हिडिओचे अलर्ट्स तुम्हाला होतील. चला मग भेटूया नेक्स्ट सेशन मध्ये. गुड बाय.